क्वेश्चन पेपर जे इंग्लिश मीडियमचे क्वेश्चन पेपर आहे ते आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग पहिला प्रश्न घेऊया. अर्थमॅटिक मध्ये मला मी मराठीतून तो प्रश्न सांगणार आहे, इंग्लिश मध्ये सगळ्यांना माहितीच आहे. ऑड मॅन आउट शॉर्टकट मध्ये हे प्रश्न घेणार आहे मी, म्हणून तुम्हाला हे प्रश्न काय आहे ते सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, तर चला पटकन मग शोधूया. सिमिलर इन सम वे वन फिगर इज डिफरंट, म्हणजे त्याला आपण शॉर्टकट मध्ये काय म्हणतो, ऑड मॅन आउट, किंवा मराठीमध्ये काय म्हणतो असतो, वेगळी आकृती. ठीक आहे, वेगळी आकृती तुम्हाला शोधायची होती. यामध्ये बघा, तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक मध्ये 90 डिग्री ऑप्शन बी मध्ये आहे का, नाही, म्हणून तो वेगळा आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये बघा, के आय टी हे 3 वर्ड वापरले, पण ऑप्शन डी मध्ये आहे का, KIC आहे, म्हणून ऑप्शन डी वेगळा आहे. त्यानंतर बघा, क्वेश्चन 3 मध्ये सगळ्यांचे बाणाचे तोंड बाहेर आहे, ॲरो जे आहे ते आउटर साइडला आहे, पण ऑप्शन डी मध्ये इनर साइडला आहे, म्हणून तो ऑड आहे. त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन, या ठिकाणी बघा, तुम्ही जर बघितले असेल तर सगळ्यांच्या बाहेरच्या बाजूला रो आहे, पण ए मध्ये आहे का, नाही, म्हणून क्वेश्चन फोरचं आन्सर आहे ए. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, सिमिलर फिगर शोधायचे आहे. मग सिमिलर फिगर तुम्हाला कुठे दिसते आहे, तर ऑप्शन बी मध्ये. त्यानंतर पुढे फिगर मॅचिंग, किंवा त्याला आपण सारखी आकृती म्हणतो मराठीमध्ये, सेम अशी दिसणारी जी फिगर आहे ही कुठे आहे, तर बघा ऑप्शन बी मध्ये आहे. त्यानंतर क्वेश्चन 7, आन्सर सेम दिसणारी फिगर कुठे आहे, क्वेश्चन ऑप्शन सी मध्ये आहे. क्वेश्चन 8, सेम अशीच आकृती कुठे तुम्हाला दिसते आहे, क्वेश्चन नंबर सॉरी आन्सरचा आहे ऑप्शन नंबर बी मध्ये. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 9, तुम्हाला रिमेनिंग फिगरचा जो काय पार्ट आहे तो कम्प्लीट करायचा आहे. सो आपण हे जर पार्ट कम्प्लीट केले तर आपल्याला ही कशा पद्धतीची फिगर मिळणार आहे, तर तुम्हाला ही जी काही ऑप्शन, हा जो काही ही फिगर दिसते याच्या अपोजिट फिगर ती असणार आहे ऑप्शन कुठले आहे, तुम्ही जर बघितलं असेल तर ऑप्शन ए त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 10. या क्वेश्चन नंबर 10 मध्ये बघा, सेम टू सेम सगळेच पार्ट आहे. सो त्यामुळे सेम टू सेम असणारे जे ॲरो आहे हे कुठे आहे, तर ऑप्शन बी मध्ये ते दिलेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 मध्ये पार्ट बघितला तर जसा हा पार्ट दिसतोय सेम टू सेम तुम्हाला शोधायचा आहे, तो आहे ऑप्शन डी मध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12 बघा, तुम्हाला हा ॲरो कम्प्लीट करायचा आहे आणि याच्या फक्त खालच्या बाजूने अशा प्रकारची ही जी काही हे आहे ते बघायचे आहे, ते फोरच आहे, तर ऑप्शन डी मध्ये ते दिलेले आहे. ठीक आहे, आता काही जण म्हणतील सर ऑप्शन डी आणि सी मध्ये काय फरक आहे, तर इथे बघा तुम्हाला लक्षात येईल ऑप्शन डी त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन 4 मध्ये काय सांगितलंय, 3 फिगर्स मध्ये जो लॉजिक आहे तेच लॉजिक तुम्हाला बघून फोर्थ फिगर काय करायचं, तुमची पुढची फोर्थ फिगर आयडेंटिफाय करायची आहे. इथे बघितलं तर हा जो काही हा जेड आहे तो अँटी क्लॉकवाईज फिरतोय. कसं फिरतोय बघा, याचा बाणाचं तोंड बघूया, हा इथे आहे, हे तोंड इथे खाली झालंय, आता इकडे झालं, म्हणजे आता कुठे पाहिजे, इकडे वरती पाहिजे, बरोबर आहे की नाही. मग असं कुठे आहे, तर ऑप्शन सी आणि बी दोघांमध्येच आहे. तर ऑप्शन सी येईल की बी येईल, तर याचं उत्तर बघा, बाण फक्त एका साईडला आहे, म्हणून ऑप्शन बी तुमचं करेक्ट उत्तर असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14, यामध्ये बघा ट्रायंगल आहे. ट्रायंगलची साईड बघा तुम्ही, इथे ट्रायंगल इथे चेंज झालेला आहे, इकडे खाली आलेला आहे, म्हणजे आता नवीन ट्रायंगल कुठे असणार आहे, तर याच्या अपोजिट डायरेक्शनला, म्हणजे अशा पद्धतीमध्ये तुम्हाला ट्रायंगल दिसला पाहिजे, बरोबर. त्यानंतर बाण बघा, बाण इकडे आहे, खाली झाला आहे, इकडे झालेला आहे, म्हणजे आता बाण इथे येणार आहे, बरोबर. मग अशा या दोन फिगर तुम्ही मॅच केल्या तर 14 नंबरचे असे दोन फिगर मॅच होणारी कुठे तुम्हाला फिगर दिसते बघा, आपण जे काढले आहे या फिगर तुम्हाला ऑप्शन बी मध्ये बघायला भेटेल. सो ऑप्शन बी हे तुमचं, ऑप्शन बी किंवा सी हे दोघांमध्ये तुम्हाला दिसतंय. मग आता दोघांपैकी बी किंवा सी कुठला येणार, पुढची फिगर बघा, इथे तुमचा पुढचा आहे सर्कल. सर्कल यानंतर कुठे आलेला आहे बघा, याच्या पुढची आकृती सर्कलची आहे, ही इथे आलेली आहे, बरोबर. आता इथे आलेली आहे, म्हणजे सर्कल कुठे असला पाहिजे, इथे पाहिजे, दोन्हीकडे सर्कल तिथेच आहे. आता राहिला रेक्टँगल. रेक्टँगल बघा, रेक्टँगल इथे दिसतोय, हा वरती गेला, आडवा झालाय, आता कसा पाहिजे, तर उभा यायला पाहिजे, म्हणजे तो कुठे आहे, तर तो ऑप्शन सी मध्ये आहे, ऑप्शन बी मध्ये आहे, ऑप्शन सी येणार नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15,
या क्वेश्चन नंबर 15चा आन्सर बघा. काय दिसतंय तुम्हाला? आधी फिगर नीट निरीक्षण करा. या ठिकाणी सर्व फिगर्स तुम्ही जर बघितल्या तर ही जशी आहे तशीच आहे, फक्त बाणा 3 झाले आहे. मग हिच्यासारखीच फिगर आपल्याला बघायची, फक्त इथे फुल्या किती पाहिजे? 4 पाहिजे. मग आता असे कुठल्या ऑप्शन मध्ये आहे? तर ऑप्शन सी मध्ये आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 16 बघा. सर्कल आहे, सर्कल मध्ये एक्स आहे, सर्कल एक्स आणि सर्कल दिसतो आहे. तर मग आता पुढची फिगर काय असणार आहे? तर या ठिकाणी बघा, आता आणखी एक तुम्हाला एक्स इथे वाढलेला दिसेल, बरोबर. आता हा खालून वाढलेला आहे, इथे खाली वाढला, गोल पण खाली आलेला आहे. मग आपला ही जी आहे खालच्या बाजूला ही आकृती वाढलेली असेल, म्हणून ऑप्शन सी तुमचं करेक्ट आन्सर असणार. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 बघा. तुम्हाला काय करायचं आहे? इथे काय दिलं आहे? देर आर एक्झिस्टिंग रिलेशन बिटवीन द फर्स्ट टू क्वेश्चन. ओके, या फर्स्ट टू क्वेश्चन मध्ये जे रिलेशन आहे ते क्वेश्चनचं रिलेशन बघून तुम्हाला पुढच्या टू क्वेश्चन मध्ये आन्सर मध्ये रिलेशन द्यायचं आहे, बरोबर. यालाच आपण समसंबंध म्हणत असतो मराठीमध्ये. कुठले फिगर आहे हे? समसंबंध. आता लक्षात ठेवा, इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियम जर पेपर वेगवेगळा असेल तर दोघांनी आकृत्यांचे प्रश्न सोडवायला काहीच हरकत नाही, कारण तुम्हाला माहित झाले आता एक क्वेश्चन काय आहे काय आहे. मग आता याच्यामध्ये बघा, इथे 6 होत्या, तर इथे या ज्या काही फिगर आहे 3 फिगर्स मध्ये ते काय केलंय, एक समोरचा हा बॉक्स रॉंग करून सॉरी घेतलेला नाहीये, बाकीच्या सर्व फिगर मध्ये त्या फुल्या आहे. मग आता इथे पण आपल्याला काय करायचंय, हा समोरचा सोडून द्या, बाकीच्या सर्वांमध्ये घेऊन टाका. मग अशी आकृती कुठे तुम्हाला दिसते आहे ती बघा. तर सेम अशी तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिसेल, ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर असेल. त्यानंतरच्या नेक्स्ट फिगर मध्ये बघा, सर्कल आहे, सर्कल मध्ये क्वाड्रॅटर आणि ट्रँगल आहे. मग आता सर्कल, क्वाड्रॅटर, ट्रँगल असा तिथे लावलेला आहे. मग आता इथे बघा, ट्रँगल, स्क्वेअर आणि सर्कल दिसतो आहे. मग याच्यात आता आकृती कुठली येणार आहे? तर तुम्हाला आधी घ्यावं लागणार आहे सर्कल, बरोबर. मध्ये कुठला घ्यावा लागणार आहे? सर्कल. त्यानंतर त्याच्यामध्ये आला पाहिजे स्क्वेअर, आणि मग ट्रायंगल आला पाहिजे, बरोबर की नाही? मग अशी फिगर कुठे आहे? ऑप्शन बी मध्ये आहे. त्यानंतर 90 नंबरचा क्वेश्चन बघा. यामध्ये काय दिसतं आहे? ही जी काही फिगर आहे तिला अपोज केलेला आहे, बरोबर. सर्कल ऍज इट इज ठेवला आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, जी वरची फिगर आहे हिला फक्त अपोज करायचं, बाकी ऍज इट इज ठेवायचं. म्हणजे आपल्याला फिगर कशी पाहिजे? ही उलटी आली फिगर अशी पाहिजे, बरोबर. मग अशी कुठे आहे? तर ती तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिसेल. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 20. स्क्वेअर होता, त्यामध्ये 4 लाईन ड्रॉ केल्या आहे. मग आता इथे काय आहे? पेंटागॉन आहे, त्याच्यामध्ये 5 लाईन्स ड्रॉ केल्या. तर आकृती काय असणार आहे? ऑप्शन ए तुमचं करेक्ट उत्तर असेल. त्यानंतर 6 नंबर मध्ये बघा, काय सांगितलंय? वन पार्ट ऑफ जॉमेट्रिकल फिगर. इथे जॉमेट्रिकल फिगर दिलाय, तो कम्प्लीट करायचा आहे. तुम्हाला जॉमेट्रिकल फिगर जर कम्प्लीट केली ही, तर उत्तर कुठलं येणार आहे? तर ऑप्शन बी हे तुमचं ऑप्शन बी येईल की सी? बी आणि सी दोघेही सारखे दिसत आहे ना? दोघी फिगर सारख्या दिसत आहे, बरोबर. आपण ऑप्शन बी घेणार, कारण इथे मध्ये काही गॅप नाहीये, इथे गॅप दिसतोय सी मध्ये. ऑप्शन बी करेक्ट घ्या. त्यानंतर 22 मध्ये हा पार्ट कम्प्लीट केला. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं पेनचा वापर करत झाला. बुक सोडवताना बरेच जण हे सोडवत नाही, त्यामुळे ऑप्शन सी आपलं उत्तर असणार. क्वेश्चन नंबर 23 मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय करायचंय, हा जो ट्रायंगल आहे याला जर कम्प्लीट केलं तर तुमचं उत्तर तुम्हाला इथे पेन फिरवल्यावर लगेच सापडून जातं. बघा, असं कुठे दिसतंय तुम्हाला? ऑप्शन डी मध्ये आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, 24. काय करायचं आहे? हा पार्ट कम्प्लीट करा. पेनाचा यूज करायचा कधी पण सोडवत असताना क्वेश्चन पेपर मध्ये, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. कोणत्या फिगर मध्ये दिसतोय? बी मध्ये दिसतो आहे. क्वेश्चन नंबर 7 बघा, मिरर इमेज आहे. काय करायचं आहे? एकदम सिंपल ट्रिक सांगतो मिरर इमेजची.
ही जी काही फिगर आहे ना हिच्या अपोजिट फिगर काढायची. हा सर्कल आणि बाण असा दिसतोय, आपल्याला काय करायचं, सर्कल आणि बाण असा काढून घ्यायचा. त्यानंतर हा जो काही बाण आहे त्याला उलटा काढायचा, हा बाण इकडे आला पाहिजे आणि डार्क सर्कल खाली आला पाहिजे. ठीक आहे, मग असा कुठे तुम्हाला दिसतोय बघा, जसे मी आकृती काढलेल्या आहे. ऑप्शन ए मध्ये तुम्हाला हे उत्तर मिळून जाईल. ठीक आहे, बघा आकृती ऑप्शन ए मध्ये आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 26. बघा, मी आकृती काढताना तुम्हाला सांगितलं होतं, आणखी एक ट्रिक सांगितली होती की आकृतीचे 2 हाफ पार्ट करा. इथे बघा मल्टिप्लाय साइन आहे, ते इथे घ्या. सॉरी, इथे प्लस साइन आहे, हे इथे घेऊन टाका. त्याच्यानंतर समोर लिहायचंय मल्टिप्लाय, वरती मायनस आहे ते मायनसच ठेवा, खाली प्लस आहे ते प्लसच ठेवा आणि सर्कल जो आहे तो कम्प्लीट करून घ्या. झालं आपलं उत्तर. कोणत्या फिगर मध्ये तुम्हाला हे असं दिसतं आहे ते बघा आणि उत्तर लिहून टाका. खाली डिवाइड आहे वाटतं, ते डिवाइडचं साइन बघा. ठीक आहे, मग असं कुठे दिसतंय तुम्हाला, ऑप्शन सी मध्ये ते दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा बघा, इथे सी दिसतोय, हा इकडे आहे तो असा दिसणार. त्यानंतर इक्वल, त्यानंतर हे सर्कल काय आहे ते, आणि मग मल्टिप्लाय कुठे आहे असं उत्तर. ऑप्शन नंबर डी मध्ये तुम्हाला ते बघायला भेटेल. त्यानंतर आय एन के आहे, हा के बघा, के लिहिताना असा दिसेल, एन लिहिताना एन असा, लाईन अशी एन, आणि हा आय असं कुठे दिसतंय बघा. ऑप्शन तुम्हाला बघायचं आहे, के एन, के एन आय. ऑप्शन सी मध्ये तुम्हाला हे उत्तर दिसेल. बघा, तुम्ही असे ड्रॉ केल्या पाहिजे, जसं मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतोय. सगळ्यांनी ह्या फिगर सोडवताना अशा पद्धतीने ड्रॉ करूनच सोडवायच्या. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 मध्ये बघा, तुम्हाला काय करायचं आहे, सॉरी 29 काय सांगितलेलं आहे की याच्यावरून फोल्डिंग अनफोल्डिंग आहे, अनफोल्ड करून बघायचं आहे कसं दिसेल. याला सुद्धा तुम्ही आत्ताच तुम्हाला जी काही मिरर रिफ्लेक्शनची ट्रिक सांगितली ती यूज करायची. कशी यूज करणार, सगळ्यात महत्वाचं एक बघा, या घड्या, या आकृतीची जर घडी फोल्ड केली तर तुमच्या किती घड्या पडू शकतात हे शेवटची आकृती तुम्हाला सांगेल. इथे बघा, ही शेवटची आकृती त्रिकोणामध्ये आहे. जर आपण आकृतीचे असे 4 भाग केले तर हे त्रिकोणामध्ये असे भाग पडतील तुम्हाला, हे त्रिकोण असे पडतील, बरोबर. अशी आकृती तयार होईल, बरोबर की नाही. इथे तुम्हाला 2 डॉट दिसत आहे, इथे तुम्हाला असे 2 डॉट दिसत आहे, बरोबर. तर आपल्याला जर इथे डॉट दिसत आहे तर प्रत्येक ठिकाणी हे असे डॉट येणार की नाही, याचे डॉट होताना ह्या कॉर्नर कडे डॉट झाले पाहिजे, बरोबर की नाही. असे डॉट आपल्याला इथे दिसत आहे, ही घडी ओपन केल्यावर सुद्धा ही डॉट असेच समोर येणार आहे, म्हणून आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. एकदम सिंपल लॉजिक आहे, जास्त डोकं लावायची गरज नाही. फोल्डिंग कशी केली त्याच्यानुसार तुम्ही उत्तर लावू शकता. आणखी एक ट्रिक सांगतो, ही जी काही शेवटची फिगर आहे, अशा 2 फिगर तुम्ही इथे मॅच करू शकता. या ठिकाणी बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आली का तुमची फिगरची आकृती. या ठिकाणी बघा, ती फिगर आकृती तुम्हाला बघायला भेटेल फोल्डिंग अनफोल्ड केल्यानंतर. त्यानंतर बघा 30 नंबर, इथे परत ती ट्रिक वापरायची. जर इथे ट्रायंगल आहे तर याच पद्धतीने तुमची आकृती तयार होईल का नाही. मग कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, सेम टू सेम बघून घ्या. ऑप्शन ए मध्ये ते उत्तर तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 31, या ठिकाणी काय फिगर तयार केली ती आधी बघा. इथे ट्रायंगल आहे. एक नेहमी लक्षात ठेवायचं, आकृती कशी तयार झाली आणि त्याच्या डायरेक्शन कशा बघायच्या, हे सगळ्यात महत्वाचं आहे यामध्ये. फोल्डिंग आणि फोल्डिंग मध्ये डायरेक्शन बघताना जर इथे ट्रायंगल तयार होतोय आणि इथे सर्कल तयार होतोय, एक लक्षात ठेवा, हे जर ओपन केलं तर ओपन केल्यानंतर हा ट्रायंगल असा फिरला पाहिजे आणि इथे सर्कल आला पाहिजे. परत याची जर तुम्ही रिफ्लेक्शन काढली तर ही आकृती रिफ्लेक्शन मध्ये अशी तयार होईल, तिथे खालच्या बाजूला ट्रायंगल, पण त्याची दिशा कुठे पाहिजे, या सर्कलच्या मधल्याकडे. इथे पण ट्रायंगल तयार होईल असा, आणि इथे सर्कल होईल, इथे सर्कल होईल. मग अशी फिगर कुठे तुम्हाला दिसते आहे बघा, ट्रायंगल ट्रायंगल असणारी ऑप्शन सी मध्ये दिसते आहे. ठीक आहे, अशी ड्रॉच करायची आकृती प्रत्येक वेळेस. सगळ्यात महत्वाचं इथे क्ल्यू दिलेला आहे बघा, क्ल्यू एकदम सोपा असतो, तुम्हाला क्ल्यू समजून घ्यायचा. असे 4 फिगर मध्ये ती कन्वर्ट करून घ्यायची. आपली आकृती इथे आपल्याला दिसते ना, या पद्धतीने इथे कट मारलेला आहे. तर हा कट इथे मारला याचा अर्थ हा 4ही बाजूंना येणार आहे, इथे पण येणार, इथे पण येणार आणि इथे पण येणार. मग असा कुठे आहे कट मारलेला, ऑप्शन डी मध्ये आहे बघा. अशा प्रकारे तुम्हाला हे फोल्डिंग अनफोल्डिंगचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत.
त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 9, तुम्हाला काय करायचं, एम्बेडेड फिगर म्हणजे अशी आकृती तयार केली तर कोणती फिगर तयार होईल, तर बघा ऑप्शन बी तयार होईल. त्यानंतर पुढचे आहे इकडे तर राहिलं का, हा इकडे राहिलं. हे बघा, हे तुम्हाला इथे बऱ्याच वेळेस काय होतं, आकृती तुम्हाला सेम टू सेम बघायला पण भेटून जाते, जशी आहे तशीच. हा, याचं ऑब्झर्वेशन करा, तुम्हाला ही आकृती बघायला भेटेल. त्यानंतर इथे 35 मध्ये बघा, जर डायरेक्ट आकृती तयार करून दिली तुम्हाला, तुम्हाला जास्त डोकं लावायची सुद्धा गरज नाही पडत. ठीक आहे, ऑप्शन डी उत्तर असणार 35चं. 36 तुम्हाला सांगितलं आहे. 37 बघा, इथे काय केलंय, ही अशी फिगर आहे, तुम्हाला शोधायची, ही अशी आकृती जर तयार केली तर ती कोणत्या फिगर मध्ये दिसते, आधी डोक्यात घ्यायची की आपण कोणत्या फिगर मध्ये तशी आकृती आपली बनवू शकते. इथे तर काही बनणार नाही. इथे बनू शकते का बघा बरं, इथे तर काही बनू शकणार नाही. इथे अशी एक तयार होते, बरोबर की नाही, बघा होते, होते का? बर, याच्यामध्ये काही तयार होण्यासारखे आहे का? इथे बघा, लॉजिक लावून बघायचं आपण आपलं, इकडे खाली आली आणि इथे इथे तयार झाली आहे, बरोबर. पण आपला आकृती सरळ पाहिजे म्हणून आपलं उत्तर असणार ऑप्शन बी. ठीक आहे, पुढची फिगर बघा, 38 नंबर. 38 नंबर मध्ये हा जो काही दिला पॅटर्न आहे, हा असा कुठं दिसतोय, जरा जुळवून बघा, अशा पद्धतीनं दिसतोय कुठे, याच्यामध्ये सर्कल आला पाहिजे. हा, 38 सर्कल कुठे येतो आहे, या इथे सध्या अशी दिसते आहे, याच्यामध्ये एकाच ठिकाणी इथे सर्कल दिसतोय, पण तो देखील उलटा आहे. आपल्याला हा पॅटर्न तर दिसतोय, पण मध्ये इथे असा पॅटर्न दिसत नाहीये, बरोबर. या ऑप्शन मध्ये 38 क्वेश्चनचे काही ऑप्शन मला इथे दिसत नाहीये. करेक्ट ऑप्शन जे आहे इथे काही नाहीये, आलं लक्षात. हा, थांबा, भेटला भेटला भेटला, आहे आहे आहे. हे बघा, इथे तुमचं आकृती तयार होते अशा पद्धतीने, ऑप्शन सी म्हणून तुमचं उत्तर आहे. 39 नंबर बघा, अशी फिगर कुठे आहे एवढं तुम्हाला शोधायचं आहे. सेम फिगर तुम्ही कुठे आयडेंटिफाय, आधी आयडेंटिफाय करून घ्यायची की आपलं उत्तर कुठे दिसतंय, बघा इथे दिसतंय मला, ऑप्शन डी. आणि 40 नंबर मध्ये सेम टू सेम कुठे दिसतंय, क्रॉस मध्ये झालं पाहिजे, हे बघा इथे, या फिगर मध्ये. आपली फिगर लगेच तयार ड्रॉच करून बघायची, सेम टू सेम तशी दिसत असली तरच समजायचं की आपलं उत्तर आहे, नसेल दिसत तर आपलं उत्तर नाही, म्हणून ऑप्शन बी तुमचं करेक्ट आन्सर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवायचं आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना हे लक्षात आलं असेल. कळालं का सर्वांना? यस सर. यस सर. हा? सर मी हे टेस्ट काय सोडवली ना, आकृती मला आहे, 78 मार्क्स. सर तुमचे हा, एक लक्षात ठेवा, ज्यांचे मार्क्स 77च्या वरती असतील तेच परीक्षेत पास होत आहेत, बाकीचे ज्यांचे मार्क्स खाली आले त्यांनी समजून घ्यायचं की आपण एक्झाम मध्ये फेल झालो आहोत. अलग लक्षात. सो सगळ्यात फर्स्ट म्हणजे तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं की आपण जे काही पेपर देतोय, या पेपरमध्ये आपल्याला मार्क्स किती पडत आहे, अलग लक्षात. तुम्ही जोपर्यंत ते मार्क्स बघत नाही तोपर्यंत तुम्हाला मार्क्स पडणार नाही, म्हणजे नाही, कोणत्याही परिस्थितीत नाही. तर सगळ्यात महत्वाची ही गोष्ट एकदम काटेकोर फॉलो करायची प्रत्येकाने, की आपण जे काही प्रश्न देतो आहे या प्रश्नपत्रिकेत आपल्याला आउट ऑफच मार्क मिळाले पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यामधली काय, की तुम्ही जे काही मार्क्स देता आहात या मार्क्स मध्ये, किंवा जे काही मार्क्स तुम्ही पडता आहात या मार्क्स मध्ये तुमचे स्वतःचे मार्क्स किती आहे हे तुम्ही व्यवस्थित फॉलो करायचे. कारण जर तुमचे मार्क्स त्यापेक्षा कमी येत असतील तर समजून घ्यायचं की आपण कुठेतरी गडबड करतोय, आपले मार्क्स कुठेतरी गडबडत आहे, बरोबर. मग जी चूक होत असेल ती चूक काय होते ती माझ्याकडून समजून घ्यायची, नसेल समजत तर विचारून घ्यायचं. कारण तुम्ही जोपर्यंत ते विचारणार नाही, नुसत्या पेपर कितीही सोडवा, तुम्हाला ते येणार नाही. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे, की तुम्ही जो काही पेपर सोडवणार आहात, हा पेपर सोडवल्यानंतर तो पेपरमध्ये जो प्रश्न तुमचा चुकला, जी अडचण असेल असे प्रश्न तुम्ही समजून घ्यायचे म्हणजे घ्यायचे.
जोपर्यंत तुम्ही ते समजून घेत नाही तोपर्यंत मार्क्स वाढणार नाही. कळालं? दुसरी गोष्ट, सगळ्या विद्यार्थ्यांनी एक काम करायचं आहे आता. प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला मी दोन गोष्टी सांगितल्या. एक तर पहिली गोष्ट म्हणजे पहिलं तुम्हाला मी सांगितलं होतं की आता क्वेश्चन पेपर सेट कुठला, क्वेश्चन पेपर सेट तुम्हाला मी उत्तर क्वेश्चन पेपर मी पाठवतोच आहे. पण जर कोणाला पेपर स्वरूपात क्वेश्चन पेपर पाहिजे असतील तर पहिली गोष्ट म्हणजे फडके पब्लिकेशनचा प्रश्नपत्रिका संच घ्या मराठीमध्ये. फडके पब्लिकेशन मराठीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर एक अक्षरगंगा पब्लिकेशन आहे, अक्षरगंगा. ठीक आहे. त्यांचं तुम्ही घेऊ शकता. मी नावं लिहून देतो, तुम्ही ते नावं लिहू शकता. फडके, अक्षरगंगा यांचं तुम्ही प्रश्नपत्रिका संच घ्यायचा आहे. काय घ्यायचा आहे? प्रश्नपत्रिका संच, ज्यांना पाहिजे असतील त्यांनी. त्यानंतर आता राहिले इंग्लिश मीडियम. इंग्लिश मीडियम साठी आहे अरिहंत पब्लिकेशन. अरिहंत पब्लिकेशन जे आहे यांचा क्वेश्चन पेपर सेट घ्यायचा आहे. ठीक आहे. ज्यांना पेपर स्वरूपात पाहिजे असेल ते, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पेपर व्यवस्थित सोडवायचे. अरिहंत पब्लिकेशनचे 2 क्वेश्चन पेपर सेट येतात, दोन्ही तुम्ही घेऊ शकतात. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट, मी तुम्हाला पाठवतोच आहे क्वेश्चन पेपर कुठल्याही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या घ्यायच्या आहे. चला आता मॅथचे क्वेश्चन चेक करूया. पहिला क्वेश्चन होता, फर्स्ट क्वेश्चन. मी 1 बाय 1 तुम्हाला आता हा पेपर जो आहे तो समजून देतो. चलो फर्स्ट क्वेश्चन समजून घेऊया. In how many years does the sum of 1200 become 1800 at the rate of simple interest 5% per annum? याच्यामध्ये दिलेलं काय काय ते आधी समजून घ्यायचं. मराठीमध्ये सांगायचं झालं, आधी इंग्लिश मध्ये सांगतो. इंग्लिश मध्ये प्रिन्सिपल दिलेला आहे 1200, बिकम 1800. 1800 जर एखादी गोष्ट होत असेल तर याला आपण अमाऊंट म्हणतो. अमाऊंट किती दिलेली आहे? अमाऊंट आहे 1800. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे. रेट किती आहे? तो आहे 8%. मराठीमध्ये मुद्दल, रास आणि काय दिलंय? दर दिलेला आहे. आता तुम्हाला जर मुद्दल आणि रास माहित असेल तर याच्यावरून सरळ व्याज काढता येते का नाही? सिंपल इंटरेस्ट काढता येते का नाही? सिंपल इंटरेस्ट काढायचा असेल तर फॉर्म्युला काय आहे? तर तुम्हाला काय करायचंय? रास वजा मुद्दल करायचं. काय करायचं? रास वजा मुद्दल. इंग्लिश मध्ये अमाऊंट मायनस काय करायचं? प्रिन्सिपल. तुम्हाला काय मिळणार आहे? सरळ व्याज मिळेल. मग अमाऊंट मधून जर आपण मायनस केलं, 1800 मायनस 1500, आन्सर काय असणार आहे? 300. 300 काय आलंय तुमचं? सिंपल इंटरेस्ट आलेलं आहे. मग आपल्याला विचारलं काय आहे? पर ॲनम 8%. हाऊ मेनी इयर्स म्हणजे काय विचारलंय? कालावधी विचारलेला आहे, टाइम विचारलेला आहे. सो आपला टाइम इज इक्वल टू फॉर्म्युला काय होता? सिंपल इंटरेस्ट इंटू 100 डिवाइड बाय प्रिन्सिपल इंटू रेट. बरोबर. मराठीमध्ये कालावधी बरोबर सरळ व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले दर, असं आपलं सूत्र आहे. बरोबर. मग मला सांगा या ठिकाणी तुमचा सिंपल इंटरेस्ट किती आहे? सिंपल इंटरेस्ट आहे 300 मल्टिप्लाय 100 डिवाइड बाय प्रिन्सिपल किती आहे? तर प्रिन्सिपल आहे तुमचा 1200 इंटू रेट आहे 8%. सो हे जर सोडवलं तर आपलं उत्तर बघा मिळून जाईल आपला. 100 चे 2 0 कट करा, इथे रिमाइंडर ना 12. याला 6 ने डिवाइड करा, 6 2 जा 12, 6 5 जा 30 आणि इथे 0. 2 ने डिवाइड केलं तर इथे येणार आहे 25 आणि 25 ला आता 8 ने डिवाइड केलं, सॉरी 8 कुठून घेतलं? इथे 5 होता ना. रेट 5% आहे, सॉरी मी इथे 8% घेतला होता. रेट 5% आहे, इथे 5% घ्या. 5 ने डिवाइड केलं तर 5 5 जा 25 होतील. तर आपलं उत्तर काय असेल? 5 इयर. ठीक आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर कुठे दिलं? काय रे, काय चुकलं माझं?
300 इंटू 100 1200 इंटू 5. परत एकदा करतो, 1 मिनिट. सिंपल इंटरेस्ट किती आहे आपला? सिंपल इंटरेस्ट आहे 300. हो 1200 आहे ना, सॉरी सॉरी सॉरी. अमाऊंट मधून प्रिन्सिपल मायनस केलं, 1800 मायनस 1200, आन्सर काय येणार आहे? 600 तुमचा सिंपल इंटरेस्ट असणार आहे. मग आपला फॉर्म्युला काय? टाइम इज इक्वल टू सिंपल इंटरेस्ट इंटू 100 डिवाइड बाय प्रिन्सिपल इंटू रेट. सिंपल इंटरेस्ट किती आला आहे? सिंपल इंटरेस्ट आहे 600 मल्टिप्लाय 100 डिवाइड बाय प्रिन्सिपल आहे 1200 मल्टिप्लाय रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 5%. हे जर सोडवतो उत्तर काय येतं? 120 कट 120 कट. 6 1 6 आणि 6 2 12. आता 2 ने जर 100 ला डिवाइड केलं तर तुमचं उत्तर काय असणार आहे? 2 5 10 आणि 0. परत 5 ने केलं तर 5 10 50. सो आन्सर काय आलाय? 10 इयर्स किंवा 10 वर्ष हा असणारे कालावधी, जो ऑप्शन नंबर ए मध्ये तुम्हाला दिलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द प्राइम फॅक्टरायझेशन ऑफ 640 म्हणजे 640 चे मूळ अवयव. आता मूळ अवयव कसे काढायचे हे तुम्हाला मी शिकवलेलं आहे. काय करायचं आहे? 640 डिवाइड बाय 2 करा. 2 3 6 2 2 4 आणि 0. परत 2 ने डिवाइड करा. 2 1 2 2 6 12 आणि 0. परत 2 ने डिवाइड करा. 2 8 16 0. परत 2 ने करा. 2 4 8 0. 2 ने डिवाइड केलं. 2 2 4 0. अगेन 2 ने डिवाइड करा. 10 येणार. परत 2 ने डिवाइड करा. 5. परत 5 1 5. मग असा ऑप्शन कुठे आहे? किती टाइम्स हुए? 1 2 3 4 5 6 7 आणि 1. 7 टाइम्स आहे. ऑप्शन डी हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. If the number b is 10% less than another number c and c is 5% more than 150, b is equal to. म्हणजे मराठीमध्ये हा प्रश्न असा आहे. If the number b is 10% less than another number c, b हा c पेक्षा 10% लहान आहे आणि c आणि c 150 पेक्षा 10% जास्त 5% जास्त आहे, तर बी बरोबर किती? मग आता असा प्रश्न आला तर काय करायचंय? सगळ्यात महत्वाचं दिलं काय? सी ची व्हॅल्यू काढून घ्या आधी. सी हा 150 पेक्षा 5% जास्त आहे. मग 150 चे 5% काढायचे. 5% कसे काढणार आपण? 150 मल्टिप्लाय 5 आपण 100 करा. 1 1 0 कट 5 टू द 10 5 1 5. 2 ने 15 ला डिवाइड केलं तर उत्तर येते 7.5. किती येतं? 7.5. ज्यांना येत नसेल त्यांनी असं डिवाइड करून बघा. 2 7 14 रिमाइंडरला 1 कॅरी आला. आपलं पॉईंट द्या इथे होतील 10. 2 5 10. तुमचं उत्तर काय आलंय? 7.5. ते काय करायचे? 150 मध्ये ऍड करायचे. 150 प्लस 7.5. तुमचं उत्तर काय असणार आहे? सी इज इक्वल टू 157.5. त्यांनी सांगितले 10% सी कसा आहे? बी पेक्षा लहान आहे. म्हणजेच आपल्याला याचे 10% काढावे लागतील. आता 15 157 0.5 मल्टिप्लाय 10% काढायचे. आता 10% काढण्यासाठी एक ट्रिक सांगतो सगळ्यांना. 10% काढायचे असले तर एकदम सोपं करायचं. या नंबरला फक्त 10 ने डिवाइड करायचं. 10 ने डिवाइड करायचं म्हणजे काय करतो आपण? हा पॉईंट जो इथे आहे याला कुठे शिफ्ट करतो? आणखी एक पॉईंट घरून सरकवून शिफ्ट करतो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार? 15.75. मग आता हा काय झाला? एवढा लहान आहे. मग आपल्याला काय करायचंय? 157
0.5 मायनस करायचंय 15.75. मग आता हे जर मायनस करायचं झालं तर इथे काय घेणार 0. आता इथे 0 घेतला तर तुमचा नंबर काय येणार आहे 10 मायनस 5 5. इकडे राहणार 4 4 मायनस 7 14 मायनस 7 करा 14 मायनस 7 7 पॉईंट जागेवर पॉईंट 6 मायनस 5 1 5 मायनस 4 1 आणि 1 ॲज इट इज. सो आन्सर काय असणार आहे 141.75 जे तुम्हाला ऑप्शन नंबर डी मध्ये दिलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्न काय दिलेला आहे ते आधी व्यवस्थित समजून घेत चला आणि मगच पुढे सोडवत चला तरच तुम्हाला ते समजणार आहे किंवा सोडवता येणार आहे. अदरवाईज काही सोडवता येणार नाही. कोणाला एखादा प्रश्न नाही समजला तर ही रेकॉर्डिंग तुम्हाला जेव्हा पाठवली जाईल त्यावेळेस ती रिपीट बॅक साईडला परत घेऊन परत एकदा बघत चला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ स्क्वेअर अँड अ रेक्टँगल हॅव द सेम पेरिमीटर इफ द साइड ऑफ स्क्वेअर इज 16 मीटर अँड द लेंथ ऑफ रेक्टँगल इज 18 मीटर. द ब्रीथ ऑफ रेक्टँगल इज. एका चौरसाची आणि आयताची परिमिती सारखीच आहे. चौरसाची आणि आयताची परिमिती सारखीच आहे. इफ द साइड ऑफ स्क्वेअर इज 60 मीटर. जर चौरसाची बाजू 16 मीटर असेल आणि आयताची लांबी 18 मीटर असेल तर रुंदी काढा. बघा त्यांनी काय सांगितलंय स्क्वेअरचा पेरिमीटर आणि जो रेक्टँगल आहे त्या दोघांचाही पेरिमीटर सेम आहे. आपण असं समजूया की हा एक स्क्वेअर आहे आणि हा एक पेरिमीटर आहे. दोघांचं काय सांगितलंय त्यांनी पेरिमीटर सेम आहे. म्हणजे पेरिमीटर म्हणजे काय तर चौरसाचा पेरिमीटर काढायचा असेल तर आपण काय करतो 16 मल्टिप्लाय 4 करतो. याचा पेरिमीटर किती असणार आहे 64 येईल. किती येणार आहे 64. आता त्यांनी काय सांगितलं पेरिमीटर सेम आहे. याची साईड किती आहे तर याची साईड आहे 18 मीटर. आता याचा पेरिमीटर काढायचा झाला तर 18 प्लस हा 18 किती झाले 36. जर आपण 64 मधून हे 36 मायनस केले तर आपल्याला ह्या दोन बाजू मिळतील. बरोबर. या दोन बाजूंची ऍडिशन मग 64 मायनस 36 केलं तर काय होईल 14 मायनस 6 8 आणि इथे 7 मायनस 3 4 48 मीटर काय असणार आहे दोघांची ऍडिशन. मग आपण याला जर डिवाइड 2 केलं तर आपल्याला काय मिळेल 24 मीटर. म्हणजे ही 24 एक मिनिट काही चुकलं का 14 मायनस 6 8 5 मायनस 3 28 मीटर मिळेल. किती मिळेल 28 मीटर मिळेल. 28 डिवाइड बाय 2 केलं तर काय मिळणार एक साइड किती असणार आहे 14 मीटर. तुम्ही सर तुम्ही इथे 2 ने का डिवाइड केलं तर ही एक साइड आहे आणि ही एक साइड आहे. बरोबर. ही 14 आहे तर ही पण किती असणार आहे 14 मीटर. त्यांनी काय विचारलं होतं त्या आयताची रुंदीच विचारलेली होती. मग ती किती असणार आहे तर ती असणार आहे 14 मीटर जे ऑप्शन ए मध्ये हे आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. We reach our destination 2:45 p.m. after traveling 4.5 hours. When did start? बघा त्यांनी काय सांगितलं की ते मी थोडं शॉर्टकट मध्ये प्रश्न लिहितो. 4.5 तास किंवा 4 तास 4.2 तास प्रवास करून we reach our destination 2:45 p.m. after traveling म्हणून प्रवास करून 2:45 वाजता पोहोचल्यास प्रवास किती वाजता सुरू केला होता. किती वाजता सुरू केला होता. आता प्रवास सुरू केला होता
तर 4.5 तास यातून वजा करायचे. 4.5 तास म्हणजे काय? 4.1/2 तास म्हणजेच काय? तर 4 तास आणि 30 मिनिटं, 4 hours 30 minutes हा असेल तुमचा टाइम. काय? 4 तास 30 मिनिटं, 4 hours 30 minutes. यामध्ये काय केला होता? प्रवास सुरू केला होता. मग आता 2:45 PM ला काय झाला होता? तो प्रवास स्टार्ट झाला होता. त्यातून 4 hours आणि 30 minutes मायनस करायचे. आता 2:45 PM दिलाय, याला 12 hours मध्ये कन्वर्ट केलं तर हा टायमिंग काय होईल? 2:45 म्हणजे हा 24 hours मध्ये हा टायमिंग काय असेल? 14:45. कारण 12च्या पुढे 2 ऍड केले तर 14:45 होतं 24 hours मध्ये. आता यातून 4 तास 30 मिनिटं वजा करा. 4 तास 30 मिनिटं जर वजा केले तर आपला टायमिंग काय येतो? 15 आणि हे 14 - 4 10 10:15 AM हा असेल आपला टायमिंग, जो कुठे दिलेला आहे? ऑप्शन नंबर सी मध्ये तुम्हाला दिलेला होता. ठीक आहे. लक्षात ठेवा, मी प्रश्न कसे सोडवतोय हे तुम्हाला का सोडून दाखवतोय माहिती का? तुम्ही असं पेपर व्यवस्थित सोडवला पाहिजे. तुम्हाला सोडवला तरच कळणार आहे. काही जण काय करतात? प्रश्न सोडवत नाही, नोटबुकवर सोडवत नाही आणि डायरेक्टली पेपर सोडवायला सुरुवात करतात. त्यांच्यासाठी ही विशेष सूचना आहे. डायरेक्टली पाहून कोणालाही उत्तर येत नाही, मला सुद्धा येत नाही. लक्षात ठेवा, मी दिवसातले कमीत कमी 7 ते 8 तास गणित सोडवतो, पण हे प्रश्न तुम्हाला असे पेन उचलूनच सोडवायचे वहीवर. पुढचा प्रश्न बघा. 1/4 ऑफ बर्ड ऑफ फ्लोक आर ऍट द रिव्हर. म्हणजे 1/4 म्हणजे काय? तर मराठीत याला 1/4 म्हटलं जातं. 1/4 याचा अर्थ काय माहिती का? 1/4 हे नदीवर, पक्षी नदीवर, 1/5 1/5 1/5 ऑफ द फ्लोक आर इन देअर नेस्ट. घरट्यामध्ये, देअर नेस्ट रिमेनिंग. आणि 22 पक्षी अन्न शोधण्यासाठी गेले. In source, what is the number of birds which are their nest? In their nest, which what is the number of their nest? And 1/5 of the flock are in their nest. Remaining 22 birds are wandering in search to food. What is the number of birds which are their nest? तर घरट्यातील पक्ष्यांची संख्या किती? तर घरट्यामध्ये किती पक्षी आहे असा प्रश्न विचारला होता. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट 1/4 किंवा 1/4 याचा असतो 1/4 1/4. हे बर्ड जे आहे हे कुठे गेले? फ्लोक ऑफ द रिव्हर, नदीवर गेले आहे किंवा रिव्हर वर गेले आहे. त्यानंतर 1/5 म्हणजे 1/5 कुठे आहे? हे घरट्यामध्ये आहे. हे कुठे आहे? घरट्यामध्ये, नेस्ट मध्ये असणारे. आणि 22 कुठे गेले? अन्न शोधण्यासाठी, फूड आणण्यासाठी. तुम्हाला विचारलंय तर घरट्यामध्ये किती पक्षी आहे, बरोबर? मी तुम्हाला याच्यासाठी एक ऍडिशन शिकवली ती फ्रॅक्शनची. कशी? आपले टोटल बर्ड्स किती आहे आधी त्यांची ऍडिशन करा. 1/4 प्लस 1/5 इज प्लस 22, बरोबर? या दोघांची जर ऍडिशन केली तर ती काय येणार? 5/5 प्लस 4/4 अपॉन 5 प्लस 4 9 इज इक्वल टू 22. ऍडिशन काय येईल? 4 5 20, 4 प्लस 5 होतील 9, 9/20 प्लस 22 बर्ड्स. आता मला एक सांगा, 9/20 आणि हे 22 बर्ड्स आहे, हे जर आपण फ्रॅक्शन मध्ये घेतले असते तर हे 9 आहे. 20 आउट ऑफ, जर 20 इक्वल पार्ट्स केले तर या 20 आउट ऑफ 9 बर्ड्स आहे. म्हणजे राहिलेले किती आहे? तर ते आहे 11/20. तरच तर आपल्या संख्या काय होणार आहे? 20/20 होईल का नाही? मग त्यांनी असं सांगितलंय की हे 11 बर्ड्स म्हणजे 22 बर्ड्स आहे. 11 बर्ड्स म्हणजे किती आहे? 22 बर्ड्स आहे. मग आपल्याला त्यांनी विचारले कुठले? घरट्यामध्ये असणारे पक्षी किती. तर टोटल बर्ड्स किती होतील रे आपले?
तर 20 मल्टिप्लाय 2 केलं तर तुमचे टोटल बर्ड्स होतील 40 बर्ड्स. किती बर्ड्स असतील ते सगळे? तर ते टोटल बर्ड्स असतील 40. त्याच्यामध्ये 1/5 बर्ड्स कुठे आहे? नेस्ट मध्ये आहे. म्हणून 40 मल्टिप्लाय 1/5 केलं तर उत्तर काय येणार आहे? 40 into 1/5. आन्सर 5 on the 5, 5 8 the 40. आन्सर काय असतील? 8 बर्ड्स जे आहे ते कुठे आहे? नेस्ट मध्ये आहे. म्हणून तुमचं उत्तर काय असणार आहे? 8. आता हे कोणत्या ऑप्शन मध्ये आहे तर ते आपण पुढे बघूया. तुमचं उत्तर असणार आहे 8 बर्ड्स. ठीक आहे. जे तुम्हाला ऑप्शन डी मध्ये दिलेलं होतं, म्हणून ऑप्शन डी तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे त्याचं. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट विल बी द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर आणि ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर? कमाल 6 अंकी संख्या, कमाल 6 अंकी आणि 5 अंकी संख्या. कमाल 5 अंकी संख्या यातील फरक. What will be the difference between the greatest 6 digit number and greatest 5 digit number? ओके. मग 6 डिजिट ग्रेटेस्ट नंबर म्हणजे काय? 6 टाइम्स 999 राईट करायचा. आणि 5 डिजिट ग्रेटेस्ट नंबर म्हणजे काय? 5 टाइम्स 9 राईट करा. तुमचं उत्तर काय असणार? 9 ॲज इट इज असणार. आणि हे जर मायनस केले 5 टाइम्स तर यांची काय जागेवर येणार? 5 टाइम्स 0 येतील. बरोबर. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. A park is 1500 meter long and 750 meter wide. A cyclist has to take 4 rounds of their park. How much time will he take at the speed of 4.5 kilometer per hour? बघा, मला इंग्लिश मध्ये हा प्रश्न, सॉरी मराठीतून सांगतो. पार्कला मराठीतून काय म्हणतात रे? एका उद्यानाची लांबी 1500 मीटर आणि रुंदी 750 मीटर आहे. एक सायकल स्वार मैदानाभोवती 4 चक्कर मारतो. तर 4.5 किलोमीटर प्रति ताशी 4.5 किमी वेगाने त्याला किती वेळ लागेल? आता बघा, मैदानाची जो काही उद्यान आहे म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीचा रेक्टँगल स्वरूपाचा जो काही पार्क आहे किंवा उद्यान आहे त्याची इथे लेंथ दिली आहे. एक आहे 15 मीटर आणि ही आहे 750. ज्यावेळेस सायकल स्वार जो आहे, जो सायकलिस्ट आहे, तो सायकलिस्ट ज्यावेळेस फिरणार आहे तो पेरिमीटरने फिरणार आहे. पेरिमीटर म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे, आपण ज्यावेळेस फिरतो तर त्या अशा पद्धतीने त्या ग्राउंड भोवती फिरणार. बरोबर आहे की नाही? मग तुम्हाला पेरिमीटर आधी फाइंड आउट करावं लागेल. मग पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू, तुमचा फॉर्म्युला काय आहे? रेक्टँगल इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे? 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रीथ. मराठीमध्ये आयताची परिमिती बरोबर सूत्र आहे आपलं 2 कंसात लांबी अधिक रुंदी. बरोबर. मग याच्यानुसार आता त्याचा परिमिती काढून घ्या. किती येईल? तर ती येणार आहे 1500 प्लस 750. किती होतात? 2 मल्टिप्लाय 7 आणि 5 12.
2250 मीटर, बरोबर. यांची मल्टिप्लिकेशन किती येणार आहे? 4500 मीटर, बरोबर. आता किलोमीटर मध्ये जर आपण हे घेतलं तर किलोमीटर मध्ये किती होतील? 4.5 किलोमीटर होतील किंवा किमी होणार आहे. नाही झाला. मग तुम्हाला काय करायचंय? त्याचा टाइम जो स्पीड आहे तो काय 4.5 किलोमीटर पर आवर आहे, बरोबर. आणि तो मैदानाभोवती 4 राऊंड कम्प्लीट करतोय. किती राऊंड मारतोय? 4 राऊंड मारतो की नाही? आता जर हे 4 राऊंड घेतोय तर याला मल्टिप्लाय 4 करावं लागेल की नाही? म्हणजे जर त्याचा स्पीड जर एवढाच आहे 4.5 किलोमीटरच आहे आणि तो जर 4 राऊंड मारला असेल तर त्याला फिरण्यासाठी किती तास लागणार आहे? 4 आवर्स लागतील का नाही? कारण तो 4 राऊंड मारतोय, बरोबर की नाही? राऊंड म्हणजे काय? चक्कर, 4 चक्कर मारतो. आपण फक्त परिमिती काढली, पण एक एक परिमितीचा भाग म्हणजे काय आहे? त्याचा एका तासाचा वेग आहे. ताशी 1 किलोमीटर दिलाय ना, त्याचा स्पीड कशामध्ये? पर आवर. 4.5 किलोमीटर जाण्यासाठी त्याला 1 तास लागतो. मग असे तो 4 राऊंड मारतो, म्हणजे त्याला 4 चक्कर मारण्यासाठी किती वेळ लागणार आहे रे? तर आपण काय करणार? 4.5 इंटू 4 डिवाइड बाय 4.5 केलं म्हणजे आपलं स्पीड काय आहे? हा झाला तुमचं डिस्टन्स. डिस्टन्स अपॉन स्पीड हा आपला फॉर्म्युला आहे, बरोबर. आपलं टोटल डिस्टन्स किती आहे? 4.5 इंटू 4 केलं आपण. 4 का केलं? मी मल्टिप्लिकेशन काय केलं नाही तर मी तुम्हाला पुढे सांगतो का नाही केली. आपला फॉर्म्युला कशाचा आहे? टाइम इज इक्वल टू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड किंवा अंतर भागिले वेग, बरोबर. आपलं काय मिळेल? वेळ मिळेल. मग आपण हे जर केलं तर आपलं काय होईल? 4.5 कॅन्सल होईल. आन्सर काय येईल? 4 आवर्स किंवा 4 तास. जे तुम्हाला कोणत्या ऑप्शन मध्ये दिलं होतं? ऑप्शन डी मध्ये दिलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा हे सॉल्व्ह केलं तर उत्तर काय येणार आहे? आधी काय करावं लागेल? सॉल्व्ह 15 डिवाइड बाय 15. आधी ही पदावली पूर्ण सोडून घ्या. इज इक्वल टू एक्स दिलंय त्याच्यामुळे एक्स ची काय विचार करू नका. हे सोडवल्यावर जे आन्सर येईल त्याचा असेल एक्स ची व्हॅल्यू. काय करणार? 15 डिवाइड 15. आन्सर काय येईल? 15 मायनस 1 मल्टिप्लाय 6. आता 1 मल्टिप्लाय 6 केलं तर आन्सर 6 मायनस 15 आन्सर 9. सो एक्स इज इक्वल टू काय असणार आहे? इज इक्वल टू एक्स दिला होता ना. इज इक्वल टू काय होता? एक्स होता. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय आलं उत्तर? 9, जे ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे आता सॉल्व्ह करायचा आहे. इथे आधी सबट्रॅक्शन करून घ्या. ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आधी. म्हणजे इथे काय घेणार? 3/8 डिवाइड ऍडिशन काय येणार? सबट्रॅक्शन. इथे डिनॉमिनेटर 6 आणि 3 आहे. इथे याला मल्टिप्लाय 2 करा, यालाही मल्टिप्लाय 2 करा. डिनॉमिनेटर 6 होऊन जाईल. म्हणजे काय होईल तुमचं? 5 टू द 10/6 मायनस 1/6 होईल आणि प्लस 5/8. आता हे सोडवलं तर काय येणार? आपण फक्त छेद सारखा असेल तर डिनॉमिनेटरची सबट्रॅक्शन करणार. मग आपलं न्यूमरेटर सबट्रॅक्शन करणार. 10 मायनस 1 9 आणि 9/6 प्लस 5/8. आता डिवाइडचा मल्टिप्लाय करून घ्या. म्हणजे आन्सर काय येईल? 3/8 मल्टिप्लाय इथे 3 ने डिवाइड केलं तर 3 टू द 6 3 3 जा 9. आन्सर येईल 2/3 प्लस 5/8. हे सोडवलं तर आपलं उत्तर काय येईल? 2 2 4 जा 8 3 3 कट होऊन जाईल. आन्सर काय असेल? 1/4 प्लस 5/8. आता परत इथे 4 ला मल्टिप्लाय 2 करा, यालाही मल्टिप्लाय 2 करा. म्हणजे डिनॉमिनेटर सेम होतो. डिनॉमिनेटर सेम होण्यासाठी आपण हे मल्टिप्लाय करतोय. हा, मल्टिप्लाय सेम केलं तर काय होईल? 2/8 प्लस 5/8 होईल.
मग डिनॉमिनेटर सेम झाला, लिहिणार काय 8 आणि 5 + 2 7/8 हे असेल तुमचं करेक्ट आन्सर. आता 7/8 कुठे दिलंय? ऑप्शन सी मध्ये दिलेलं होतं. पुढचा क्वेश्चन, यांची मल्टिप्लिकेशन करायची एकदम सोपं. कोणत्याही नंबरला तुम्हाला मी सांगितलं होतं विदाउट पॉईंट मल्टिप्लिकेशन करून घ्यायची. काय करा, 140 57 75 मल्टिप्लाय 1 करा, तुमचं उत्तर काय येणार आहे? हाच नंबर येईल 1475. आता पॉईंट कुठे द्यायचे? इथे पॉईंट आफ्टर 2 नंबर आहे आणि इथे पॉईंट आफ्टर 2 नंबर आहे. टोटल ऍडिशन केली तर काय होते? 4. म्हणजे तुम्हाला 4 डिजिट नंतर पॉईंट द्यायचा आहे. मग बॅक साईडने मोजा 1 2 3 4, जिथे येईल तिथे पॉईंट द्यायचा. आपलं उत्तर काय असणार? 1.4075 कुठे आहे असं? ऑप्शन नंबर सी मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. The sum of HCF and LCM of 45 and 45 60 and 75 यांचा HCF काय येणार आहे? 45 60 75 चा HCF 15 ने डिवाइड करा. 15 3 जा 45, 15 4 जा 16, 15 5 जा होतील 75. यांचा HCF किती असणार आहे? HCF मसावी किती असेल? HCF म्हणजे मसावी, मसावी किती असणार आहे? तो असणार 15. आणि लसावी LCM म्हणजे लसावी किती असेल? तर लसावी काढण्यासाठी यांची मल्टिप्लिकेशन 15 × 3 × 4 × 5. आन्सर 15 3 जा 45, 4 5 जा 20. आन्सर 45 2 जा 90 आणि हा 0 900 असेल एलसीएम. त्यांनी विचारले सम, सम म्हणजे काय? यांची बेरीज. 900 + 15 करा. आन्सर काय असणार? 915. एलसीएम आणि HCF ची ऍडिशन सम करायची ना. सम म्हणजे काय? बेरीज करायची. याचं काय असेल? 915. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. How many bricks will be required for wall 8 meter long, 6 meter high, and 22.5 centimeter thick if each brick measure 25 centimeter, 11.25 centimeter, and 6 centimeter? एका भिंतीची लांबी 8 मीटर, रुंदी 6 मीटर आणि उंची 22.5 मीटर आणि उंची 6 मीटर आहे. तर 25 सेंटीमीटर गुणिले 11.25 सेंटीमीटर सेमी सेमी म्हणजे 6 सेमी मापाच्या किती विटा लागतील? किती विटा लागतील? आता याच्यासाठी काय काढावं लागणार तुम्हाला? तर याच्यासाठी घ्यावे लागेल व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. यासाठी फॉर्म्युला वापरायचा आहे व्हॉल्यूम ऑफ वॉल डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ ब्रिक अपॉन LBH. मराठीमध्ये भिंतीचे घनफळ भागिले विटेचे घनफळ. दोघांसाठी फॉर्म्युला काय आहे? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आणि खाली पण तेच. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आता फक्त एक लक्षात ठेवायचं, इथे बघा भिंत जी दिलेली आहे ती भिंत आहे मीटर मध्ये. या मीटरला आधी कन्वर्ट करून घ्यायचं सेंटीमीटर मध्ये. कशामध्ये?
सेंटीमीटर मध्ये, ही सेंटीमीटर मध्ये हा सेमी, त्यांना कन्वर्ट करून घ्यायचं. वरचं जे युनिट होतं तर बघा 8 मीटर म्हणजे त्याचं होतं 800 सेंटीमीटर. ठीक आहे, 8 मीटरचं काय होणार 800 सेंटीमीटर, 6 मीटरचं काय होणार 600 सेंटीमीटर आणि 22.5 सेंटीमीटर दिलेलाच आहे. डिवाइड बाय काय करायचं 25 सेंटीमीटर मल्टिप्लाय 11.25 सेंटीमीटर मल्टिप्लाय 6 सेंटीमीटर. आता पॉईंट काढायचे असेल तर तुम्हाला मी सांगितलं होतं याचं कन्वर्जन काय होणार विदाउट पॉईंट, हे कन्वर्ट होईल 800 मल्टिप्लाय 600 मल्टिप्लाय 225 आणि खाली 25 मल्टिप्लाय 1125 मल्टिप्लाय 6. वरती पॉइंट आफ्टर 1 नंबर आहे इथे, सो याचं कन्वर्ट करताना खाली मल्टिप्लाय घ्यायचा 10 आणि इथे पॉइंट आफ्टर 2 नंबर आहे, सो इथे मल्टिप्लाय वरती काय घेणार 100. आता हे सोडवलं तर काय येणार 1010 कट, त्यानंतर 600 जा होतील 600, त्यानंतर 25 ने डिवाइड केलं तर 25 9 जा होतात 225 आणि इथे बघा 9 ने डिवाइड केलं तर 9 1 9, 9 1 9 रिमेन राहिले 2, 9 2 18 रिमेन राहिले 4, 9 5 होतात 45, 125 येतो इथे. त्यानंतर 125 आणि 100 दोघे 25 ने डिवाइड करा, आन्सर काय येणार 25 4 जा 100 आणि 25 5 जा 125. त्यानंतर 5 ने 800 ला डिवाइड केलं तर काय येणार 5 1 जा 5, 5 1 जा 5 रिमेन राहिले 3, 5 6 जा 30 आणि हा 0. 160 मल्टिप्लाय 4, आन्सर असेल 640. एवढ्या ब्रिक्स काय लागणार आहे त्या ठिकाणी लागणार आहे, जे तुम्हाला ऑप्शन कुठे दिलेलं होतं ऑप्शन नंबर ए मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रत्येक उदाहरण प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये हे वेगवेगळं असणार आहे, त्यामुळे ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. तुम्हाला सगळेच उदाहरणं सारखेच असतील असं काही नाही, पण टाईप मात्र सारखाच असेल. हे तुम्हाला नंतर ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस कराल त्यावेळेस लक्षात येईल. ठीक आहे, आता बघा इथे काय 0.9 डिवाइड बाय 0.3 मल्टिप्लाय 0.3. आता हे सोडवतं 0.3 मल्टिप्लाय 0.3 केलं तर उत्तर येईल 0.9 डिवाइड बाय 3 जा होतात 9 आणि पॉईंट आफ्टर 2 नंबर घ्यावा लागतील कारण आपण पॉईंटची ऍडिशन करतो. मग आता याला जर डिवाइड केलं तर आपलं उत्तर काय येईल, याचा अर्थ होईल 9/9. वरचा एक पॉईंट काढायचा असेल तर खाली डिवाइड 10, वरती 2 पॉईंट काढायचे असेल तर 100. हे सोडवतं 9 9 कट होईल, हा 0 कट हा 0 कट, उत्तर काय असणार 10, जे ऑप्शन नंबर डी मध्ये दिलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सिक्स क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इक्वल टू 25. कोणाची किंमत 25 नाहीये, तर आपण हे जर सोडवतं 100 डिवाइड 4, आन्सर येतं 25 आणि 50 मायनस 25, आन्सर याचं 25 असेल. ठीक आहे, इथे 20 प्लस 20 डिवाइड बाय 4 केलं तर 5 आन्सर येतं आणि 20 प्लस 5 आन्सर इथे 25 येणार आहे. सी ऑप्शन बघा, 5 टू दा होतील 10 आणि 10 मायनस 5 5, यांची ऍडिशन केली 10 प्लस 10 20, 20 प्लस 5 25 आन्सर असेल. हे सोडवलं तर उत्तर येईल का, नाही, 2 1 2 होईल आणि 24 प्लस 2 26 आन्सर येतं, म्हणून ऑप्शन डी करेक्ट उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा.
5% ऑफ 10% ऑफ 170 ग्रॅम इज इक्वल टू, म्हणजे 5%चे 10%, 175 ग्रॅमचे 10%चे 5% किती, बरोबर किती? तर आपल्याला काय करायचंय, 175 जेवढे टक्के आले की त्याच्या खाली 100 घेऊन टाकायचे मल्टिप्लायला, 5% ना, डिवाइड बाय 100. हे सोडवतं उत्तर काय येईल, हे बघा, 0, इथला 0 कट, इथला 0 कट. त्यानंतर यांचे मल्टिप्लेशन करून घ्या. एक सोपी ट्रिक सांगतो मला, इथे काहीच नाही, इथे 1 घ्यायचा, याची मल्टिप्लेशन करून घ्या. 5 5 25, 5 7 किती होतात, 5 7 35, 35 प्लस 2 37, 5 1 5, 5 प्लस 3 8, 875 अपॉन 100 मल्टिप्लाय 10 केलं तर किती येतो, 1000 येतो. आणि जेवढे पॉईंट आले तेवढे आपण काय करत असतो, सॉरी, जेवढे नंबर आले तेवढा 0 देऊन घेतो. म्हणून तुमचं उत्तर काय येईल, 0.875, जे ऑप्शन नंबर सी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. हे सोडवलं तर काय उत्तर येणार तुमचं, 11 3 33, 33 प्लस 7. याला आधी इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं, सॉरी, मिक्स फ्रॅक्शनचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन करून घ्या. आन्सर काय येईल, 11 3 33, 33 प्लस 7 40, 40 अपॉन 11 मल्टिप्लाय 11 अपॉन 5, देन डिवाइड बाय 3 इंटू एक्स केलं तर 3x अपॉन 7 होईल, इज इक्वल टू काय असणार, 4 अपॉन 3. आता हे डिवाइडचं आधी हे करून घ्या. 11 11 प्लस होतील, 5 8 40 होतात, शिल्लक राहील 8 डिवाइड बाय 3x अपॉन 7, म्हणजेच याचं डिवाइड, इथे 1 घ्या, डिवाइड बाय 3 अपॉन 7, 3x अपॉन 7 इज इक्वल टू काय येणार, 4 अपॉन 3. आता हा 4 अपॉन 3 इकडे आधी याला करून घेऊ मल्टिप्लाय, 8 अपॉन 1 मल्टिप्लाय 7 अपॉन 3x इज इक्वल टू काय असणार. आता 4 अपॉन 3 आहे ना, तो इकडे घेताना काय घ्या, इज इक्वल टू 4 अपॉन 3, तसंच ठेवा. आता काय होईल, हे डिवायडेशन करत असताना इथे बघा, हा 4च्या टेबलमध्ये हा 8 येतो, बरोबर, किंवा हा 8 येतो, म्हणून 4 1 4, 4 2 8 करा, आणि इथे 3 3 कट करून टाका. शिल्लक काय राहील तुमचा, हा एक्स अपॉन 7 अपॉन एक्स राहील, शिल्लक काय राहील 7 अपॉन एक्स. मग हा इज इक्वल टू 1, म्हणजेच एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, एक्स हा इकडे आता ना, इकडे मल्टिप्लाय होईल, 7 इज इक्वल टू 1 मल्टिप्लाय एक्स, म्हणजेच काय, 7 इज इक्वल टू एक्स. ऑप्शन नंबर सी तुमचं करेक्ट उत्तर असेल. ठीक आहे, पुढचा नंबर बघा. Amit brought table 1200 and spent 200 on repair. He sold for 1680. His profit and loss percentage. अमित एक टेबल 1200 रुपयाला घेतो आणि दुरुस्तीवर 200 रुपये खर्च करतो. ₹200 खर्च करतो. 1680 रुपयाला विकल्यास, टेबल विकल्यास त्याचा शेकडा नफा काढा किंवा तोटा काढा. ठीक आहे, आता बघा, याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं, त्याची खरेदी किंमत किंवा कॉस्ट प्राइस तुम्हाला आधी माहित पाहिजे. खरेदी किंमत किंवा कॉस्ट प्राइस काढायची असेल तर फॉर्म्युला काय आहे, तर तुम्हाला याच्यासाठी आधी घ्यावं लागेल, 1200 मध्ये 200 ऍड करावं लागेल. का, कारण त्याने त्याच्यावर एक्सपेन्स केला होता, म्हणजे खर्च केला होता, म्हणजे त्याची कॉस्ट प्राइस किती असणार आहे, ती असणार आहे 1400 रुपीज. आता काय सांगितलं त्याने, तो केवढ्याला विकला, 1600
80 रुपीजला, म्हणजे ही झाली त्याची सेलिंग प्राइस किंवा विक्री किंमत. किती आहे तर ती दिली आहे 1680. यामध्ये कॉस्ट प्राइस पेक्षा सेलिंग प्राइस जास्त आहे, म्हणून त्याला काय होणार आहे, प्रॉफिट होईल. प्रॉफिट इज इक्वल टू आपला फॉर्म्युला आहे SP मायनस CP, किंवा इंग्लिशमध्ये आपलं मराठीमध्ये नफा बरोबर सूत्र काय आपलं, तर विक्री वजा खरेदी. मग आता विक्रीमधून खरेदी किंमत वजा केली तर आपलं उत्तर काय येतं, विक्री होती 1680 मायनस करायचं आहे 1400. आन्सर काय असणार आहे, 280 रुपीजचा त्याला झालाय प्रॉफिट. मग आता शेकडा नफा काढायचा असेल तर शेकडा नफा किंवा प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत, किंवा इंग्लिशमध्ये हाच फॉर्म्युला काय तुमचा, प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट इंटू 100 डिवाइड बाय कॉस्ट प्राइस. आता हे सोडवलं तर प्रॉफिट पर्सेंट किती आहे तो काढायचा आहे, म्हणून आपण इथे काय प्रॉफिट झालाय 280 मल्टिप्लाय 100 डिवाइड बाय कॉस्ट प्राइस किती आहे 1400. हे सोडवलं तर उत्तर 120 कट 120 कट, 14 वन 14, 14 टू 28. आन्सर काय असणार आहे 20%चा होणार आहे त्यात प्रॉफिट, जे तुम्हाला दिलेलं होतं ऑप्शन नंबर C मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. What is the difference between the greatest 7-digit number and smallest 4-digit number? Greatest 7-digit number कुठला आहे, 7 अंकी सर्वात मोठी संख्या आणि 4 अंकी सर्वात स्मॉल लहान संख्या, यातील फरक किती. 7-digit ग्रेटेस्ट नंबर आहे 7 टाइम्स 9 राईट करा, आणि 4-digit स्मॉलेस्ट नंबर आहे 1000. आन्सर काय असणार आहे, आन्सर असणार हे कुठे आहे, ऑप्शन नंबर D मध्ये. लास्ट क्वेश्चन बघा. फाइंड द अप्रॉक्सिमेट रिझल्ट ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन इन होल नंबर्स. आता अप्रॉक्सिमेट रिझल्ट काढायचा आहे म्हणजे काय करायचं आहे, तुम्हाला मी राऊंड ऑफ शिकवलं होतं बघा. राऊंड ऑफ मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, नंबर जे आहे ते तुम्हाला काय करायचे, क्लिअरली लिहून घ्यायचे. 49.6 आहे, पॉईंटच्या पुढे 6 आला म्हणजे हा नंबर झाला 50. 10.2 आहे मल्टिप्लाय म्हणजे हा नंबर 10 घ्यायचा. 7.1 म्हणजे 7. 29.7 म्हणजे हा नंबर होईल मल्टिप्लाय 30, आणि -5.1 म्हणजे 5. 20.1 मल्टिप्लाय म्हणजे काय 20. आता हे जर सोडवलं तर उत्तर काय येणार आहे, याचं उत्तर होईल 500. 7 इंटू 30 210, आणि 5 इंटू 20 किती, 225 100. उत्तर 500 मायनस 300, यांची दोघांची सबट्रॅक्शन केली तर काय होईल 310. याचं उत्तर काय असणार आहे, 500 मधून 310 मायनस केलं तर उत्तर किती येतं, 310 मायनस करून घ्या, 091 190. ऑप्शन डी हे करेक्ट उत्तर असेल. अशा प्रकारे तुम्हाला हा पेपर सोडवायचा होता. आय होप तुम्हाला सगळ्यांना समजला असेल. सगळ्यांनी तो सोडवा. इथे आपण थांबणार आहोत. बघा, लास्ट पर्यंत पाहणारे विद्यार्थी किती आहे, लास्ट पर्यंत 62 स्टुडंटनी हा क्लास पूर्ण ऑब्झर्व केलाय. म्हणजे याचा अर्थ काय माहिती का, 62 स्टुडंट व्यवस्थित अभ्यास करताय. तुम्ही जर बघितलं असेल सुरुवातीला 98 स्टुडंट होते, बरोबर. तर याचा अर्थ काय आहे, बाकीचे विद्यार्थी अभ्यास व्यवस्थित करत नाही. तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला त्याचे मार्क्स तुम्हाला परीक्षेत बघायला भेटतील तुम्हाला. ठीक आहे, इथे आपण थांबूया.